नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डे 2 आहे, पण आमचा ट्रॅव्हल आहे. आम्ही लोक बसलो आहोत नाश्ता करायला. आता नाश्ता करून आम्ही निघणार आहोत पुढे प्रवासाला. आमचा प्रवास संपलेला नाही आहे, आणखीन जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे आम्ही पोहोचलेलो नाही आहे. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. बस एवढंच, दुसरं काहीतरी बोल नाही. काय बोललो होतं आम्ही आलो नाश्ता करायला. असं कसा भेटतो नाश्ता आम्हाला माहिती नाही, खाऊन आम्ही तुम्हाला सांगूया कसं आहे नाश्ता. आळूचे पराठे मागवलेत आणि पोहे मागवलेत. बघूया आता. आणि आम्ही कालचेच कपडे घातलेत परत ट्रॅव्हलिंगमध्ये, कारण वॉश नाही केले कपडे म्हणून आम्ही परत हेच घातले. काय सांगायची गरज नाही आहे त्याची. नाही, माझा नवरा बोलतोय ना कालचेच कपडे घातलेत म्हणून. जरुरी ना, मी तो मेसेज कालचे कपडे घातलेले बोलायचं जरुरी नसते. माई पण बसली आहे आमची. नाही नाश्ता येणार आता, गरमागरम नाश्ता. बघा हे लोकेशन, एवढं कडक ऊन पडलंय सकाळी 9 वाजता आणि आमचं हॉटेल हे होतं. नाश्ता आल्यावरती तुम्हाला दाखवते आमचा नाश्ता टेस्टी आहे की नाही, कसा आहे बघूया. आलूचा पराठा इकडे आणि पोहे कसे भेटतात. ठीक आहे ना, गावच्या हिशोबाने तर चांगलंच आहे ना, टेस्टी आहे ना. दही असं वाटतं आईस्क्रीम आहे. No, it's a probiotic curd. Paratha is looking so yummy. And she is having pohas. पराठा एक नंबर आहे. नाश्ता झालेला आहे आमचा आणि आता आम्ही निघालो आहोत मुलीच्या प्रवासाला. पोहे आणि आलूचे पराठे खूप टेस्टी होते. निघालो आहोत आता. रस्त्यामध्ये आज जेवण पण बनवायचा आमचा प्लॅन आहे, तर बघूया सक्सेस होतो की नाही प्लॅन. बघा ऊन बघा, 9:30 वाजलेत, फक्त 9:30. कडक ऊन आहे. बघा आम्ही इकडे जंगलमध्ये थांबलोय आणि आई मला पळसाला काय म्हणतात, पानं 3. पळसाचं झाड आहे आणि किती बी काय केलं तरी म्हणतात ना, त्याची एक कहावत आहे की पळसाला 3च पानं असतात. ह्याचेच आपल्याला ते जेवणाचे पत्तरवाळ्या चटई वगैरे बनायची. पहिलं खूप लोक गाडीचा आवाज होता, बोला गे पुढे. याचे पत्तरवळे वगैरे पहिलं जे लग्नामध्ये वगैरे असं बनवत होते प्रोग्रामामध्ये, त्याच्यात ताटं बनवत होती, जेवणाच्या कामाला येत होते पहिले हे ताटं. आणि आता याचा कोणी उपयोग करत नाही, आता सगळं आर्टिफिशियल निघालेलं आहे. तर हे बघा, याला पळस बोलतात. आणि पाठी बघा गाय माता केवढे आल्यात मस्त. बघा ही खरंच किती छान वाटायले. एवढे झाडं आहेत ना पळसाचे, भरपूर आहेत भरपूर. मला तर वाटले कसली झाडं आहेत ती, कसली आहेत. पण माझे मिस्टर पण बोलले त्यांच्या गावाला पण भरपूर आहे ते. पाठी बघा, पाठी आई पाठी बघ, क्यूट क्यूट एकदम. थोड़ा आगे लुक है, गाड़ी में कोई स्पेलिंग देखनी. आणि एवढं ऊन आहे, बापरे बाप, मस्त. आणि एवढी मजा येते आम्हाला, खूप एन्जॉय करतोय आम्ही. आम्ही आता इकडे थांबलो आहेत आणि विचारलं एकाला की आम्हाला जेवण बनवायला देणार का, तर त्यांनी हो बोलले. मस्त, म्हणजे छोटंसं दुकान आहे पण मन मोठं आहे. खरंच मला आवडलं. मला बोलले की तुम्ही बनवा आरामात, इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आमची गाडी जर अशी ब्लूटूथ नाही चालत म्हणून आम्ही गाडी सर्व्हिस सेंटरला दाखवणार आहेत टाटाच्या, आणि आम्ही इकडे मागे जेवण बनवणार आहेत, तुम्हाला दाखवते. तर ह्यांचं दुकान आहे, ह्यांचं नाव आहे रवींद्रनाथ चौधरी. ह्यांनी आम्हाला जागा दिली इकडे जेवण बनवण्यासाठी. थँक्यू सो मच, धन्यवाद आपका.
आणि हे बघा आम्ही इकडे बनवतोय खिचडी. आमची खिचडी तयार झालेली नाही आहे आणखी. तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आणि खरंच खूप छान आम्हाला जागा भेटलेली आहे जेवण बनवण्यासाठी. गरमी पण खूप आहे, पण आम्हाला ही सवय आहे या ट्रॅव्हलची. आम्ही साऊथला गेलेलो तेव्हा पण आम्ही असंच सगळं ट्रिप केलेलं. तर आता खिचडी तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते आम्ही कशी खिचडी बनवली आहे. पाणी डाल दे अभी. पानी डाल दे, अभी टमाटर पक गए. किसको निकाल रहे हो? किसी को भी निकालो, खा लो ना क्या. गरमागरम खिचडी तयार झालेली आहे आणि आम्ही याकडनं जेवून फटाफट निघणार आहे, कारण आम्हाला पुढचा प्रवास कंप्लीट करायचा आहे. खूप मजा आली, खूप टेस्टी झाली. माईने बनवली खिचडी. आम्ही गाईला इथे शेंगा आणि आंबा टाकलेला तर खाते. ती पण उपाशी होती तर तिचं पण पोट भरलं. जेवण करून आम्ही निघालो आहोत. ज्यांनी आम्हाला जागा दिली होती आम्ही त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पैसे न घेता माणुसकी मोठी दाखवली. अशी लोक नेहमी लक्षात राहतात. तुम्ही बघू शकता आम्हाला मध्येच पाऊस भेटला. वातावरण एवढं थंड झालं होतं आणि हवा एवढी होती आणि पाऊस पडल्यामुळे थोडंसं वातावरण थंड झालेलं आणि पाऊस पडण्याचा आनंद आम्हाला खूप होतोय. पण बघूया हा पाऊस आम्हाला कुठपर्यंत साथ देईल. पाऊस आला तर आमचा ट्रॅव्हल पण छानच होईल. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण पाऊस पाणी तर पाहिजेच, नाहीतर आपलं जीवन चालणार नाही. बघू शकता इकडे वादळ वारा आलेला आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप मजा येते. खूप छान वाटते. थंडगार वातावरण बघून मला खूप आनंद झाला आहे. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. भाई चल अंदर. गाड़ी पाय जाम झालेत बसून ना. आम्ही चाललोय त्या किराणा दुकानामध्ये सामान घ्यायला. बघूया काय सामान भेटतं आम्हाला. अरे कपडा, मध्येच कपडा आला. व्हिडिओ बनलाच नाही. सामान घेतलं आई. काय काय घेतलं दाखव. बिस्किट, चॉकलेट, सर्फ, काता आणि पाण्याचं हे या दुकानातून सामान घेऊन आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आणि आम्ही आता हॉटेल घेणार, तिकडे थांबणार, जेवण वगैरे बनवणार. इकडे आम्ही चाय घेत आहोत. बघा हे हायवेला थांबलोय. आम्ही आता आलो आहोत इकडे जेवायला एमर्जन्सीमध्ये, कारण आम्हाला हॉटेल पण नाही भेटलं आणि आम्ही घाईघाईमध्ये आता इकडे जेवून जाणार, कारण खूप लेट झालेलं आहे. बघूया आता कसं आहे टेस्ट. बघा हे आम्ही मागवली डाळ आणि वाटाण्याची भाजी. घेतला आता ठीक आहे. एमर्जन्सीमध्ये जेवणाला नाव नाही ठेवले पाहिजे, पण छान आहे. गरमागरम रोटी दिली आहे.